हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही खरदूषणाधी हत जतरी शूर्पणखीने रावणालागी विषय पुरे सांगचे। रावणानं मारीचालागी तागेले सहाय निमगुजाक येवचे थंय तर आमी पळयला तशी रावण त्या मारीचानाचे कडेन एक व्हड सुभद्रा म्हणलेले नांवाचें एक व्हड वटवृक्ष आशिल्लें तें रावण पळयता। थंय त्या कडवतर ताका एक आश्रम दिसता। थंय तापसी वेशारी राक्षस मारीच बैसून आसा। थंय आपयता तो हाका कोणाक रावणाक आनी रावणान एक अन्न उदक सकट घेवन तृप्त जातरी मारीच निमगिता। हे रावणा राक्षसेश्वरा कसल खातीर तूं हांगा थंय म्हाका सोदून येयला लंकेंत पुराय सकुशल आसत पुरायचे न्हय कसं प्रयोजना खातीर म्हळ्यार तुका कसल जाय आशिल्ली मेगेल निमती कसल मेगेल निमती काम जावका म्हूण लेखून तूं हांगा थंय अमसरार येयला म्हणटना तो रावण मारीचाला सांगता की मारीचा तूं एक आयक कसो कसो हांव आर्त जावन तुगेलो आयला निमगुचाक आर्त जालेले म्हाका आतां तुजी एक आश्रय म्हूण लेखीत कित्याक म्हळ्यार तुका गोत आशिल्लो न्हय मेगेल आज्ञे प्रकार जनस्थानांत मेगेल भाव खर आनी दूषण भयणी शूर्पणखा हानी पुराय आनी तांगेल ओटू मांसभक्षक जालोलो त्रिशीरस आनी भारी एक नमने युद्धांत नैपुण्यत आशिल्ले 14,000 राक्षस मेगेल आज्ञे प्रकार थंय आशिल्ले ऋषींक पुराय बादी तरी वास करून आशिल्ले तुका गोतच न्हय जाल्यार एक रामूकय कोणकी एकलो भयंकर कोप येयलो ताका कसलेय तोंडान वायट उलय न्ही खंय तो जाल्यार बिल्लू तागेलें काम केलें तोंडान करचें काम बिल्लान करून पुराय जनांक ताणें मारून सोडली न्हय। आतां जनास्थानांत खंयचेय राक्षस वर्णीची मात्र न्हय खरदूषण त्रिशिरसांकय संहार केला। दंडकारण्य आतां ऋषी मुनीक मुक्त प्रदेश जाल्ले भय बे अगंपनान येवन म्हाका हे पुराय सांगला तो रामू निजावन कांय तो आमगेल्या म्हणके प्रतापी न्हय आनी ताका आयुश्यय उणिकी म्हूण इतक म्हूण म्हळ्यार ताका तागेल्या अन्नान राज्यांतून भायर घाल्ला खंय बायले न्ही भावाक घेवन तो भोंवतरस जाल्यार आमगेले ताका क्षीण जिवीत तागेलें आयुश्य उणी म्हूण कसलें सांगिल्लें म्हळ्यार ताणें एक वायट काम केलां कसलें वैर ना आमगेल्या तांगेल्या मद्देंत वय बे जाल्यार आमगेलें सगळें सैन्य ताणें नाश केली न्हय मात्र न्ही तो मूर्ख अधार्मीक मेगेल बायल मेगेल भयणी एक स्त्री म्हूण पळयनाशी तिगेल कान नाक पुराय कातरून तिका विरूप केला न्हय
आतां म्हाका एक मना कसलें म्हणा तागेले बायल भारी चंदेस खंय तिका जें नासतना तुका अपहरण करचें ताजे खातीर तुगेले सहाय जावका म्हाका आनी एदोळताई म्हाका कसलेची अगत्य पड तूं आनी कुंभकर्ण हांगेले सहाय्यान देवतेंक समीत एदुरगल्ला गोतस न्हय तूं भारी शूर तूं सर्व मायेन तूं विशारद जावन आशिल्लो सर्व उपाय गत्त आशिल्लो ताजे खातीर तुगेले आयला हांव तशी आतां कसले कोरका म्हूण तूं निमगूत नाका ते पळय हांव सांगता तुका तूं एक भांगरा जिंकी जावन आश्रम मायद्राक एकडे तेकडे भोंवल्यार जालें बैल मनशा एक अभ्यास आसा भांगर म्हळ्यार जीव ताजे नंतर भांगरा म्हणके जिंके खंय ना तांकां जवुका तेच्यान तो ती खंडीत सीते ते जिंके आपोवन हाडली म्हूण राम लक्ष्मणा वताय करतकी तांणी हाडूं म्हूण तुगेले मागशी येता की त्या वेळार तूं तांकां घेवन दूर थंय बस तांणी तुका दांडाक घेवन दूर वच तेजन आश्रमा कोणें ना ते वेळ पळोवन सीतेक अपहरण करता म्हणटना ताका वियोग जल्ल बैलेले मागीर दुखीत जाता न्हू तो तेन्ना ताका मारूं सुलभ म्हाका इतलेक म्हाका सहाय करतवे म्हूण म्हणटना मारीच्या भंय जाता तागेले जीब सुकल्या बरी जाता जिब्बेक उल्लोच्याक गोंदळना जीब सुकून येवन म्हणटना दोळोय चिम्मी करूं भंय ताका रावणाक पळयता आनी रावणाक एक ताका जाय आशिल्लें चंद उपदेशा उतर तो सांगतात कसले तें म्हूण म्हळ्यार पळय मारीच सांगता सरया केन्नाय तोंडेद्राक चांग उतर उरलो न्हू पॉकेट करूं मस्जन आसताची जाल्यार अप्रिय उतर जाल्यार सांगका आशिल्लेची तसले उतर सांगतले जेन्ना बारी अप्रूप खंय आमी तसले उतर सांगल्यार तो येद्राचो कोप्तकी म्हूण म्हळेल भंय कसले फ्रेंडशीप वायट जातकी म्हणल भंय तशें जावन सत्य सूच उतर अप्रिय आसता जाल्यार अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताचे दुर्लभ अप्रिय जावन आसल्यार सांगका आशिल्लेची उपदेशक उतर सांगतलोय श्रोता आयकतले भारी दुर्लभ उपदेश सांगल्यार तूं कसो म्हाका उपदेश सांगता म्हणून निमगिल्यार येद्रा आयकतलें ना श्रोत्र न्हय तो उत्तम वय ताणें बिश्टयल्यार जय म्हणून निश्ठोर करून घेवका जाता म्हणून कोणीय अप्रिय जाल्यार सत्यशील उतर सांगूक मस्त भिताची त्याची सांगतलें भारी अप्रूप नाका बा तागेले निमतें आमकां मस्त प्रयोजन जावका आस म्हणटना आमी येद्राक फटी ताका कोप येवचे तशें उल्लोच कसल्याक ताका चंद करून पॉलिश करलें तो केन्नाय आमकां जावका जाता तशी लेखतले जन चड आत जाल्यार हांव तुका पथ्य आशिल्लें उत्तर सांगता सांगूक आशिल्लें उत्तर सांगता पळय रामू सामान्य म्हूण तूं लेखूं नका तुका हांव कितलें पंत म्हणलें तुगेले गुढचार असमर्थ जन तांकां दवर नका गुढचाराक बदलायसी म्हूण सांगल्या की ना रावण तशें जावन तुगेले गुढचार तांगेले कसलेय विशय येवन सांगना तो एकलो आयला म्हणून मान सांगला दिसता जाल्यार रामाल इतलो गुणसंपन्न महावीर्य पराक्रम कोणीय नाच पळय हांव कसो सांगलें म्हणून कसं की वायट उलयता राक्षसांक वायट जेवचें म्हूण लेखूं नका लोकांतू रामय राक्षसूची तशें जावन मिगेलेची समुदाय ते लोकांतूल सर्व राक्षसान चंदाय रसकावण म्हाकाय आश आसा जाल्यार तुगेले हें कामां निमती रामाक कोप येवन सगळे लोक राक्षसा हीन करता तो तसले एक काम तूं करतर आसात तशें जावन हांव तें तूं पळय सीतापहरण करुया म्हूण म्हणलेलें त्या कामाक हांव वपन ती जनकनंदिनी म्हूण गोतस म्हाका तुगेले जीव नाश करूं ती जन्मलेली म्हणून जेवचें नाका तशें जावन सीतेक अपहरण करचें म्हणून तूं लेखला तुगेले नाश जेवचें जेवो म्हाका कसलें दुख्ख येवचें हें दोनीय नाका जैतवे तुगेले तसलो स्वेच्छाचारी रायो लंकेचो तशें जावन त्याच चुकीक लंकेंतूल राक्षस सगळी लंका तूं नाश करूं नका केन्नाय मेगेल म्हाका गोत आशिल्ले मटाक तागेले कुश प्रकार चलच्यो रायो
स्वेच्छाचारी म्हणटा पळय थंयसर रायो मंत्रींक गेल्या मातयांक गेले मलगड्याले कोणालेय उत्तर आयकना तिलो तो रायो स्वता ताकाय तागेले नमगून येईल जनाकय तागेले देशाकय वायट करता तो तूं सांगिल म्हणके रामू तो क्षीण आयुश्याचो न्ही तो बापसून ताका बहिष्कृत केल्लेय न्ही कसले मर्यादेहीन काम करून जावं लुब्ध बुद्धीन दुश्चरित जावन बापसून ताका कसले शिक्षा दिलेले न्ही रान्ना वस म्हूण कळवे तागेले अम्मा सेकली कैकेयी म्हूण तिणी वंचन करून तागेले अन्नाक वाग्दान दिल्लेलें बद्द करून दी म्हणून ಒತ್ತಾಯ केल्लेलें देखून अन्नान उत्तर दिवका जाल्लें अन्नाल उत्तर पट्टी जेवच्यान म्हणकतीर रान्ना येयलो तो कळवे म्हणटना तूं कसलेय समगोत ना अशी रामाल विशयी नाका जाल्यार उलो नका भारी धर्मिश्ट तो सर्व जनांक हित करतलो सत्यपराक्रम म्हणटात ते रामाक सांगिल्लें अशिल्लें करून दाखयतो कशी देवतेंक इंद्र की तशी तिनी लोकांकय इंद्राकय तोच यजमान म्हूण हांव आयकलां म्हणटना पळय तुगेलें काम कसलें पिशी काम म्हळ्यार सुर्याल सुतूची सुर्याल ज्योतिवलय आसा प्रभा म्हणटाची प्रभावलय त्या कोणें तांडून व्हरूं जातवे तशीची राम आनी सीते कळवे तूं रामाले बैलीक बलात्कारान अपहरण करता म्हूण लेखल्यार सुर्याल सुतू सुजो उजवाड तांडून व्हरता म्हणल्यार वरी जाता तशें जावन तुका नाका हें तूं सुरवेक तुगेलें राज्य तुगेलें सूख तुगेलें स्वेच्छाचाराचें जीवन हें चिकोन चंदायर आसची लायक विना रामू म्हणलो अग्नी जावं यम म्हूण येता ताका तागे लागीं समीत तूं वचूं नका कळवे आनीक सीतेक केन्नाय आक्रमण करूं जाता म्हूण लिखूं नका आतां हे विशयांत मिगेल सोडी सुरवेक विभीशणा लागीं तुगेले इतर सचिवा लागीं समविचार करी आनी हे कार्यांत तूं गुण खंयचे दोश खंयचे म्हूण पळय तुगेलें बल कितलें रामाल बल कितलें त्या वेळी पळय तुगेलें सामर्थ्य रामाल सामर्थ्य विचार करून पळय आनी जालें तितलें वांचूं पळय मोरू पळोवं नका कित्याक म्हळ्यार युध्द जाल्लें म्हूण जाल्यार तूं मरतल खंडीत वांचो न्हयची न्हय तूं तशें जावन रणरंगांत रामाक येदूर राबोवन युध्द करता म्हळ्यार पटयो तें तशें जावन तूं हांव सांगचे प्रकार तुका हे विशय येवं नाका मागीर मारीच्यो तागेले अनुभव रावणाले सांगता पळय म्हगेले स्वंत अनुभव तुका सांगता कसलें म्हूण सांगून हांवें एक कालांत 10,000 हस्तील बल आशिल्लें म्हाका वय बे त्या पराक्रमान त्या बलाचे मदान परिघायूद दवरून रान्नांत मेळ्ळेले ऋषी मुनी मारून खावन खुशीरी तेंचे दंडकारण्यांत हांव भोंवतर आशिल्लो कित्याक म्हळ्यार म्हाका तसल वर आशिल्लें ताजे निमती दर्पिश्ट जालो हांव त्या वेळार विश्वामित्र म्हणल्यार ऋषी थंय आशिल्लो तो म्हाका भिला कित्याक म्हळ्यार हांव तागेले यज्ञ पाड करता विंगड थंय आशिल्ले ऋषी मुनींक खात्ता विंगड तशें जावन दशरथाले वचून हांव एक लोक कल्याणार्थ जावन यज्ञ करता ताजे संरक्षणेक रामा भेटोवन दी म्हूण म्हणला त्या वेळार न्यून 16 वर्ष रामू म्हळ्यार 12 वर्स भितर वयच्यो चल्लो तो तशी त्या वेळाक दशरथान म्हणली की हांवच म्हगेले चतुरंग सैनी घेवन येता यो बरी सा न्हू हाका राक्षसांक मारूं जायच ना म्हूण तेन्ना विश्वामित्र म्हणले दशरथा तूं केल्लें युध्द पुराय हांवें आयकलां म्हाकाय तस तूं युध्दांत भारी वीर म्हूण जाल्यार मारी चालता जाल्लें दानवाक राक्षसाक निग्रह करूं तुज्यान साध्य ना रामू सानश्च पुरो जाल्यार महातेजस्वी तूं महावीरश्च पुरो जाल्यार म्हाका तुगेले सैन्यानी जावका म्हण म्हाका तुगेले एक रामू एकलो साकू पुरो तो बालक वय ना म्हूण म्हणा जाल्यार मारीचाक निग्रह करचें सामर्थ्य रामा मात्र सुचे कळवे तुमचे कोणाच्यानय मारीच्या मारूं जायना म्हूण सांगतना मागीर वशिश्टान सांगून विश्वामित्रा लोट
दशरथू रामा पेटयत. त्या वेळारी विश्वामित्रू ते हेंच रामू 12 वर्सां की 13 वर्साचेल्लो ताका घेवन दंडकारण्य ಅಂತ इलो सिद्धवन ಅಂತ गेले यज्ञ जातर आशिल्ले पळिल्ले हें बालक आमी गेल्याद्राक युद्ध करूं घेवन येयलावे हागेले कसलो व्हड विशय हब्बा हाका कसले कोरयेत हाका निग्रह करच्याक म्हाका निग्रह करूं असले एक सांचेल्ल्या हाडलावे हाका हांव निग्रह कसो करचें हाका नाश करतलो हांव वक्स बारे ओडवे म्हूण सांगून हांव रामाक वर्णन केल्लें आनी विश्वामित्राल यज्ञ येता प्रकार वायट करचो मुकल्लो जाल्यार रामान मिगेलोटो इले सुबाहूक थंय दिश मारले जाल्यार म्हाका एक बाण सोडलो रावणा आपळे 100 योजन दूर ह्या समुद्रा येवन पडलो की मस्त काळ नंतर म्हाका बोध आयलो हांव बोध चोकून पडलो हांगा कितले काळ गेला की म्हाका बोध येतना हांव लंकेक आईल पळय तेचे वेळा ते मागीर रामान म्हाका सोदिनी म्हाका मारूं येनी तेश चावन हांव आस शिवाय रामान बिनी सोदून मारता म्हूण लेगीत जाल्यार हांव इतले वेळा नासता आशिल्लो कळ्ळें तेश चावन हांव सांगिल्लें आयक तेगेले वटू युद्ध केल्लें म्हूण जाल्यार घोर संकट येता सगळे लंकेक तुगेले निमते तेश चावन तूं जाग्रत रसवे रामाल सुद्दी वचन इवें लायक तुवें सुख भूग भोगून आतांच म्हणजे स्वेच्छाचारार भोवन सोयत नानातल्या तुका पळोवन तुगेल्या बरी स्वेच्छाचारी जावन कसले चड्डे आतंक नाश भोंवता पळय ते राक्षस तुका नमून येयले लंकेचे तांकां पुरो जेन्ना तूं नाश करून सोडता हें एक निमती कळ्ळें तेश चावन सीतेक तूं हाडलें म्हणजे जाल्यार सीतेची निमित्त जालें तुगेले लंके नाश जावच्याक तेश चावन पळय म्हणटाची पाप करना नातल्या रे पापील संवासांत नाश जाताच की ताजे खातीर तूं पळय केल्लेले पापाक तुगेले सगळे राक्षस जन बली जावचे नाका तेश चावन तूं जाग्रत करी लंकेन तुला राक्षस पुरे युद्धभुमीन तूं मोरचे तूं पळोवच नाका ताजे नंतर 1वे 2वे कितली सहस्र चेलयांक वारडी करून घेतला नुतजी तांगेले वटू संतोशाराचे वाट पळय यमलोका वचक तुका कसले अमसर जातर असवे म्हूण निमगीतो हांगा ऊन 16 वर्सां म्हूण म्हळ्यार आमी टिनेज म्हणटा पळय हांगा मान कशी म्हळ्यार 12 वर्स दुखून 16 वर्स भितर वयरचो म्हूण सांगून लेखूं येता तशी सांगला हांगा रामाक केन्ना विश्वामित्रा लोट ताण येताना तशी मागीर मारीच्यो सांगके पळय तूं मागीर इतले सकडे हांव सांगलें सांगून तूं सीतेक बलात्कारान तांडून हाडच्याक पळयत म्हूण जाल्यार तूं राम बाणाक बली जाता तूं हांव रामा बाणा दुखून बिडगड जाल्ले विशय सांगले आत्ताच एक जाल्ले विशय सांगता तुका आयक म्हणटा तो आनी तो सांगता रस हांव म्हाका तापसी जना बादीच म्हळ्यार बारी प्रीती म्हूण तुका गोतच न्हय हांव 2 राक्षस थंय मृगरुपार दंडकारण्यांत भोंवत आशिल्लें तांगेले वटू हांवय एक मृग रूप धारण करून थंय ऋषी मुनींक पुरे प्राणसंकट जावची तशी करत आशिल्लो हांव महा एक व्हड बलिश्ट आंगाचे व्हडले कोरे दाडे सुचे एक मृग जावन भोवन मांस भक्षक जावन आशिल्ले थंय खंय खंय आश्रम बांदून घेवन अग्निहोत्र इत्यादी करून आसता की तापस तांकां हांव खात आशिल्लो कोण धर्मिश्ट जावन तांगेले सद्धर्म पालन करता की तसले तपस्वींक मारून दिश मारून तांगेले रक्त पित्त आशिल्लो मांस खाता आशिल्लो दंडकारण्यांत अशी हांव मत्त जावन भोंवत आशिल्लो ऋषी मुनील मांस पुरे खावन रगत पिवन प्रमत्त जालोलो हांव पुरे जना भिवून धर्म म्हळेलें आमकां ना वय बे म्हणटना हांव धर्माचरणशील जावन आशिल्लें तापस रुपाचें रामाक
सीतेक लक्ष्मणाक पळिले. त्या वेळारी हांव रामाक पळोवन हाणें म्हाका फुडें धांवडायले उडगास जावन कसलें नाका, सीतेक मारया म्हूण सांगून हांव तिगेला चमकलोलो. रामाने कपन 3 बाण सोडलोलो. ते म्हाका गोत आशिल्लें देखून हांव थंय दुखून कशी चुकून धांवन येयलो. राक्षस त्या रामा बाणा बली जावन प्राण सोडले की कशी पुणे हांव समुद्र थंय धांवन येवन पळय हांगा तपस्वी जावन बसला. बई आतां म्हाका खंय पळयल्यार थंय रामाले एक रूप दिसता. भंय जाता म्हाका. हे सगळे अरण्यांत खंय पळयल्यार थंय मस्त रामांक पळोवन भितरस तशी खंय तरी म्हूण म्हळ्यार तो सांगतरस खंय तरी म्हूण म्हळ्यार म्हाका रकारादिनी नामांनी रामस्तरसस्य रावण म्हणटा तो. हे रावणा म्हाका रकारान शूर जेवचें. खंयची नांव सांगल्यार भंय जाता. कळ्ळें. म्हाका रत्न म्हळ्यार भंय जाता. रथ म्हूण आयक पडटा न्ही, राम म्हळ्यार वणके आयकपण म्हाका भंय जाता रस. तशी हांव तागेले एक पराक्रम प्रभाव सकडी गोत्तस म्हाका. ताका युद्धांत कोणेय सोलसाच्या जायना. तशें जावन तूं पळय जागृत करी. बलीक नमुचीक समीत एदुरसूत तितली शक्ती त्या रामाक आस म्हणटा तूं कसो म्हूण पळय. तशें जावन हांव सांगचें सांगलें रावणा तूं रामा लोट युद्ध करता की चंद्री तिरचोलन घेता की तुका सोडलें तें जाल्यार आनेक पंत मारीच्याला उलोवच्या येवका म्हूण जाल्यार रामाल विशयी घेवन येवचें ना तूं हांगा. आनी तो आमी 2 रितीर लेखयता कसलें म्हूण म्हळ्यार आनेक पंत मारीच्याला येवका म्हूण जाल्यार तूं वांचून आसुका. आनेक कसं म्हूण म्हळ्यार म्हाका राम म्हळ्यार भंय म्हणटा रामाल विशयी म्हगेल्या सांगू नाका म्हणटा 2 अर्थार तो सांगता. आनी म्हणटरस पळय धर्मानुश्ठान कोण करना की तांणी मरताचे म्हूण आसा. आमी कोणेय धर्मिश्ट न्हयच न्ही, आमी धर्माचारी न्हयच न्ही म्हणटना आमगेलें मरण केन्ना जाता म्हूण सांगूं जायना. तूं कसो की एक ब्रह्माले वर घेतला वध्यत्वाचे एक मद बल्लारी तुका जाय आशिल्लें तूं करता म्हूण म्हळ्यार जायना. रावणा कोणाल ओटू जाय जाल्यार तूं वयर दवरून घे जाल्यार रामाल ओटू वयर दवरून घेवं नाका. तो भारी तेजस्वी, तो महासत्वशाली, तो महाबलिश्ट, सर्व राक्षसाकय तो यम जेवच्याक जाता तितली पराक्रमी तो. तशी आनीक कसो पळय शूर्पणखेल खातीर जनस्थान आशिल्लें खराक ताणें मारलें म्हूण आयकल न्हय. रामान कसो चुकी केली. तूं म्हणटा न्हय शूर्पणखेल नांक कातरलें खरं दूशणांक मारलें. रामान तप्पू केलेलें ना तंतू. रामान तांणी केलेलें तांकां शिक्षा दिले. राम जावन राम तांकां सोदून वचे न्ही मारूक. तांणी रामा आड्डळिल्लीं जेवन म्हणटा मारचें सहज न्हय रामान. तशें जावन तूं पळय समची आयक हांव सांगिल्लें आनी जाग्रतेरी लंके चमकलवे तूं वांतलो ना नतल्यार रामानाची तुका हत्या करचें जाग्रते जाल्यार इतलें सकड सांगल्यार रावणाक मारीच्याले विशय खंयचोय स्विकार जायना. पळय कोणाक की मुर्खा म्हूण आश आसल्यार तांणी औषध घेनाच की पथ्य करनाच की अन्न उदक घेनाच की. तशी कित्याक म्हूण म्हळ्यार वांचून कसो करूं मेल्ल्यार जायत म्हूण दिसता. तशी हांगा ताका रावणाक पळय पोपी काल म्हणटाची वच्चो विनाशकाले विपरीत बुद्धी वच्चो काल लाग घेतना तांकां तो कालपुरुश प्रचोदन करता. तशी रावण ते चांग उत्तर मना वर्णाशी मारीच्याक खट्ट उतरान उलयत के मारीच्या मेगेल विशयांत असलें अयुक्त उतर म्हणूनच नाशिल्लें कड उतर तूं कसो म्हणटा पळय त्या उतराक कसलें फलस म्हूण लेख लावें कांय ना. तुगेलें उतर हांव पळय लेखला निर्धार केला पळय म्हगेल निर्धारा दुखून हांव म्हाका चकना. तशी तूं राम चांगू चांगू म्हणटा न्हय सामान्य मनीस विंगडू मूर्ख विंगडू पापिश्टूय विंगडू ना नतल्यार तागेले फ्रेंड्स मूर्ख न्हय नतले जाल्यार तागेले स्नेहितांक तागेले आनम्माक तागेलें राज्य पळय सोडून एक
पाचशेन सांगल्या म्हणली एक बैल म्हणशील उतराक आणि क्षण भितर रान आईल नव्हतं. तेच तो मूर्ख आणि तो पापिष्ट तो नानतला रे एक स्त्री जावन आशिल्ले शूरपणे केलं नांकनी कान कातून तिका विरूप करतवे स्त्रियांक रूप मुख्य म्हणून गोत नव्हता ताका अधर्मी जाल्लो बई नव्हतो तेच्यावन युद्धांतू मी गेले ते दोग जन खरदूषणाक मारलेलो तो रामू ताका तागेल बाईल प्राणापशी चढकय म्हणटना तिका अपहरण करून सोडबे ताका दुःख जलबे तो तशी मरता हांव पास मारका म्हणना जलारी तू सांगन शिराब हांव दुखून म्हाका येना हें मिगेल चल निर्धार इंद्रादी देवतेंकय मिगेल निर्धार सोडाचे साध्य ना म्हणटा तो हें कोरकाबे नकबे म्हूण तुगेल्या निमगेल म्हळ्यार तूं मिगेला मातशी मालगडो म्हूण सांगून कसले जेव्हा हांत भितरी चड उणे असले रे कसले गूण असले कसले दोश असले सकड तूं सांगता नवे ते निवारण करूनच मुखार वच्चे येतना म्हूण हांव तुगेल्या निमगूचे आयलो शिवाय तुगेले हांगा येवन तुगेल्या निमगू सीतापहरण कार्य करचें आलोचन करचें न्ही हांव सीतापहरणाचे निर्धार करून जाल्लो हांव तुगेले सहाय घेवचें आयलो म्हूण सांगता रस त्या वेळार आनी सांगता केन्नाय एकलो मंत्री जेवो सचिव जेवो प्रितीच जेवो बुद्दंत जाल्लो बुद्दंत वय म्हूण जाल्यार रायान कसले निमगिला रे ताका हित जेवचें उतर उरलो का ताका इश्ट जेवचें सलही दिव का ते सोण तूं तुगेला म्हणगे तिरस्कार पूर्वक सांगली म्हूण जाल्यार रायू ऐकत म्हूण लेकलावे तशीची तुगेलें तसं जाल्यार उतर हांवय ऐकना तुका गोत पळय रावणाक गोतना तिल कसलें ना रावण ताका वेद पुरे शिकील मनीस तो महाब्राह्मण म्हणटा ताका तसल रावण तो राय म्हळ्यार कसलें म्हणून मारिचाल्या सांगता पळया अग्नी इंद्रू चंद्रू वरुण यम हे 5 जनाले अंशू रायाले आस म्हणटाचे निताचे अग्नील निमची तागेले तोंडार तेजू इंद्राले पराक्रम चंद्राले सौम्यता निचंदाई वरुणाले संतोष प्रसन्न मन यमाले न्याय दंडना या पुरे राया गोत्तसू का तशें केन्नाय रायाक मन्नण दिवका आराधन कोरका म्हूण म्हणटाची रायाकाची आराधन कोरका म्हूण म्हणटा तशें इतली धर्म सूक्ष्म गोतना तुका तूं दुरात्मू रे मारी जा तुगेले सहाया खातीर हांव निमगून येयलो मिगेल्या तुवें असल उतर न्ही उरलो न्हू म्हाका युद्धा दुखून विमुख करता हांव तुगेले कसले सम कसल चूक म्हूण निमगेला हांवें म्हाका केवल सहाय करतवे म्हूण निमगेलेले कसं सहाय त्या बाई सांगली तुका आंगारी रुपयाचे चुक्के सुचे भांगराचे चर्म धारण केलेले जिंकी जावन सीतेले आश्रमा येद्राक एकडे तेकडे वतर सुका मागीर जय जाल्यार तूं तांणी धांवडाक घेवन येता पळय राम सीते त्या वेळार तूं धांव येता सीते मात्र एकडे तेकडे सीतेला द्राक चडोवचें न्हू सीतेल मनान तूं ते भांगरा जिंके म्हाका जबू का म्हूण म्हळें आश येवची तशी कोरका त्या वेळाक रामाक ती जिंक्याडू पेटयता मागीर रामाक धांवडाक घेवन वचप तूं म्हळ्यार तूं मुखार धांविल तशी राम तुका धांवडाक घेवन येता म्हणलें खंडीत न्हय दूर वतरी हा रामा हा लक्ष्मणा म्हूण सांगून हा सीते हा लक्ष्मणा म्हूण तुवें व्हडान रडका रामाल म्हणे केसवरारी रोडका तुवें म्हूण म्हणटना थंय लक्ष्मण रान्नादी कडेन धांवन येता हांगा एकली आसता सीते त्या वेळार राम तिका सुलभ जावन अपहरण करता इतलें काम तूं म्हाका करी मागीर तूं आतां म्हणली पळय रामा भिवन हांगा समुद्रा येवन राबला म्हणून तशी तुकाय जेवका ते वचून राबयत मात्र मिगेल कार्य साधन करून दिवका तुवें तुका जाय जाल्यार अर्द लंके दितू तुका जैतवे म्हूण म्हणटा ना मे तुका आजी दीश मारता खंयचे रितीर जाल्यार हांव हें कार्य साधन करूं का म्हणून तो रावण सांगता कोणा लागीं मारीचा लागीं आनी म्हणटा पळय राय आल खंयचे रायो तुका पोशिता त्या रायाक अनुकूल जावन सुका प्रतिकूल जावचें न्ही कोण प्रतिकूल जावन आसता तो सुखार आसना तशें जावन तूं
म्हाका प्रतिकूल जावन चल्लो म्हणजे तुगेले जिवून आसचेवच्या पुरो समा आचार विचार कोर न्हू कसल कोरका म्हूण सांगून पळोवन घेवन त्या रितीर चल. तू कोशिशील प्रकार चलता म्हण जाल्यार तू नाश्चत खंडीत म्हूण सांगून रावण मारीच्या सांगतरस आनीची काणी पायचे दिसा आमी पळयवे. आजी सांगेल सर बाई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.